आणि तू सांग, तुला काय वाटतं, मला काय होईल? मुलगा होईल की मुलगी होईल? मुलगा होईल. कशावरून? हाय, हॅलो, नमस्कार. कसेच सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आईचं बघा काय चालू आहे. आई काय करते? उन्हाला बसली इथे. मस्त ऊन येतं आणि किती दिवस झालं अशी थंडी थंडी नुसती हवा चालू आहे. म्हणजे खूप असं ऊन पण नाही पडत आणि एकदम अशी खूप थंडी पण नाही, फक्त गार हवा अशी चालू आहे. सो आमचं एकदम निवांत रिलॅक्समध्ये आवरणं चालू असतं. सकाळी एकदम रिलॅक्समध्ये उठायचं, थोडासा वॉक करून यायचा. हिला पण थोडंसं वॉक करून म्हणजे वॉक करायला नेते. कारण तिचं असं म्हणणं असतं की घरी काय होतं, काम जास्त असतं ना, म्हणजे घर मोठं किंवा गावाकडं काही ना काही काम असतं. तर इथं काहीच काम नाही, त्याच्यामुळे मग पाय वगैरे दुखणं असं चालू झालं. त्यामुळे म्हटलं चल माझ्यासोबत एक चक्कर मारत जा, तुझंही फिरणं होईल माझंही फिरणं होईल. म्हणून तिला पण घेऊन जाते. आणि त्याच्यानंतर मग नाश्ता जेवण असं एकदम रिलॅक्समध्ये चालू असतं. सो आम्हाला 2-3 असेच वाजून जातात आणि असंच आमचा दिवस निघून जातो. आज थोडंसं लवकर आवरलं, कारण म्हणजे यांचाही टिफिन नाही, नाश्ता करून गेले फक्त. आणि त्याचबरोबर पप्पा पण गावी गेलेत. त्याच्यामुळे लवकर आवरलं आणि म्हटलं आपल्याला लाडू बनवायचे आज. त्याच्यामुळे सुद्धा थोडंसं पटपट आवरूयात म्हटलं. कारण मग काय होतं, हेच सकाळपासून आवरायला उशीर होतो आणि मग काही बाकीची काही कामं होतच नाही आम्हाला, जी एक्स्ट्रा करायची असतात ती. त्याच्यामुळे मग आवरून घेतलं. सो चला, आज काय काय होतं ते तुम्हाला बघायला मिळणारच आहे. सो असंच कंटिन्यू करा. आईचं ना काही ना काय फोनमध्ये बघणं चालू असतं. काय बघती आई तू? तांदळाचे पापड. तांदळाच्या पापड्या, उन्हाळा कामाची तयारी. आणि तू सांग, तुला काय वाटतं, मला काय होईल? मुलगा होईल की मुलगी होईल? मुलगा होईल. कशावरून? कारण ते पोट पण गोल आहे हां. आणि खाली त्याच्यामुळे ती गोल पोट असते की बरोबर मुलगाच होतो. तुझा विश्वास आहे का त्यावर? माझा विश्वास आहे. म्हणजे तुझ्या बाबतीत झालेलं आहे मला का? अनुभव आहे. ती तिच्या अनुभवावरून सांगते. काय करू ना, एक प्रेग्नेन्सी प्रेडिक्शन, म्हणजे नाही का, ही गोष्ट अशी असेल तर मुलगा होतो, ही गोष्ट तशी असेल तर मुलगी होते, ह्यावर आपण एक व्हिडिओ घेऊन येऊ. जेणेकरून म्हणजे त्यावर माझा तेवढा विश्वास नाही आहे, पण खूप जणांचं असं आहे की नाही, तू तुझ्या सोनोग्राफीच्या रिपोर्ट सहित बनव की तुला काय वाटतं की तुला मुलगा होईल की मुलगा होईल, मुलगा होईल की मुलगी होईल. सो आपण ते तसं एकदा एक म्हणजे याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊन येऊया. तुम्हाला पण बघायला आवडेल की नाही मला ते सांगा. उठा, झाली का झोप? पिकू साहेबांचा आमचा भलता लाड आहे. चल आपण बॉल खेळू. पिकूचू चल बॉल खेळू. फक्त तू अशा गुदगुद्या कर, स्टॉप करायचं नाही अजिबात. चल उठ, उठा उठा उठा, पटकन उठा, पटकन 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 पटकन. तर ना आत्ताच आमचं जेवण झालंय आणि आता इथे चालू आहे मेथीच्या लाडूची तयारी. तर आता आम्ही मेथीचे लाडू बनवणार आहेत. म्हणजे जे काय आपण डिंकाचे लाडू बनवतो ना ते. असं म्हणतात की प्रेग्नेन्सीच्या अगोदर मेथी तेवढी नाही खायला पाहिजे, हो नाही? म्हणजे तेवढी उष्ण असते ना त्याच्यामुळं. पण माझं कसं आहे, मला ते थोडंसं मेथीचा फ्लेवर असेल ना तर ते खायला आवडतं. आणि कंबरदुखीसाठी सुद्धा ते लाडू चांगले असतात. मोस्टली थंडीमध्ये जे करतात तर ते मेथीचे, म्हणजे थंडीमध्ये जर मेथीचे खाल्ले तर ते चांगले असतात. त्याच्यामुळे मग आता थोडीशी मेथी टाकून म्हटलं आपण करूयात. आणि मग ते कसे करतोय काय ते तुमच्यासोबत शेअर करते. आईने गावाकडून येतानाच खारीक खोबरं वगैरे सगळं गिरणीतून दळून आणलं होतं, कारण घरची गिरणी आहे त्याच्यामुळं. आणि मग बाकी जे काही तयारी करायची आहे ती म्हटलं आपण इथे करू. सो आता कसे बनवते हे तुमच्यासोबत शेअर करते. आणि तुमच्याकडे कसे बनवतात ते सुद्धा मला नंतर सांगा, कारण प्रत्येक ठिकाणी ना वेगवेगळी पद्धत असते आणि वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. सो चला आमच्याकडे कसे बनवतात ते दाखवते. तर बघा इथे मेथीच्या लाडूची तयारी चालू आहे. आई काय काय घेतले? 125 ग्रॅम गहू, 125 ग्रॅम डाळ, 1 चमचा मेथी, अर्धा छटाक नाही 1 छटाक डिंक. आणि हे अंदाजेच घेतले आम्ही काजू बदाम. आणि इकडे अर्धा किलो खोबरं आणि अर्धा किलो खारीक. 1-1 किलो आणलं होतं तिने, पण आपण अर्धाच घेतोय ना, सध्या अर्धेच करतोय. तर आता हे गहू भाजून घेतोय सुरुवातीला. त्याच्यानंतर डाळ भाजून घ्यायचे, मेथी सीड्स भाजून घ्यायच्या आणि हे तळून घ्यायचा डिंक. हे इकडे काजू
जास्त पीठ झालं का? मोठं मोठं कुटायचं होतं असं त्याचं. आई त्यात जास्त बारीक होईल छोट्या भांड्यामध्ये. बघून करते परत. कर. इथे गहू आणि डाळ आणि मेथी हे पण भाजून घेतले. डिंक पलीकडे हां डिंक तळलाय. झालं. बदाम ना टाक. हां ठीक आहे ना, जास्त काही बारीक पण असू दे, ते मोठे मोठे काही. तर आता याच्यामध्ये काजू बदाम मिक्स केले आणि तळून डिंक मिक्स केला आणि इकडे हे पीठ तयार आहे गव्हाचं आणि डाळीचं. त्याला परत एकदा तुपामध्ये भाजायचं नाही. एकत्रच भाजते. एकत्र केलं आपण आणि काय. आम्ही आमच्याकडे पहिले असे लाडू नाही करायचे, साधेच लाडू करत होते. हो नाही, माझ्या एका आत्याकडे असे बनवायचे, मग ते आम्हाला जास्त आवडले नॉर्मल लाडूपेक्षा डिंकाच्या. त्याच्यामुळे परत आम्ही असे बनवायला लागलो. भाजलेलं पीठ आता याच्यामध्ये टाकायचं ना. गूळ किती घेतला? अर्धा किलो. थोडासा कमी असेल. अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलोला थोडंसं कमी असेल तूप. आणि इकडे आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. गूळ चांगला असा चटचटून द्यायचा गं. पण ते तर असं वेगवेगळंच झालं ना, ते मिक्स नाही होत का? तूप वर राहतं जास्त सगळं. तो खाली बसतो. मग किती वेळ नेमकं हे करायचं असं? याचा चांगला विरघळू असतो. मग ते मिक्स होतं का? हां, त्याच्यात टाकताना मिक्स होतं. गरम साधारण ना 2 मिनिटानंतर बघा गूळ आणि तूप छान मिक्स झाले. अजून किती वेळ ठेवायचं? झालं ना. बाकी असा वर येऊपर्यंत. हां गूळ चांगला वर येऊ. हे बघा, पहिले कसं असं वेगवेगळं दिसायचं ना, आता व्यवस्थित दिसतंय. टाक मग आता. मिक्स करताना व्यवस्थित बघू, मी मिक्स करते, तू टाक. आता हे सगळं मिक्स करून घेतलं याच्यामध्ये गूळ आणि तूप. आणि आता हे आम्ही अगोदर लाडू बांधून घेतो. तर बघा मस्त असे लाडू बनवून तयार आहेत आणि एवढे असे झालेले आहेत. आणि खोबरं अर्धा किलो, नाही 1 किलो का, अर्धा किलो आणि खारीक अर्धा किलो असं करून केलं होतं. सो त्याच्या आठवड्या वगैरे काढून ना थोडंसं कमी होतं. सो अशा क्वांटिटीनुसार तुम्ही घेऊ शकता जर ह्या पद्धतीने बनवायचे असतील तर. चांगले होतात. बनवल्या थोडेसे कडू लागतात मेथीमुळं, पण जसे जसे ते मुरतात ना, म्हणजे 1 दिवस 2 दिवस 4 दिवस है ना, तसे ते जास्त टेस्टी लागतात. सो तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर तुम्ही नक्की बनवू शकता. लवकर घरी आल्यानंतरचा लाड बघा. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. गुदगुदी कर, गुदगुदी कर की नाही. पिकूचे केस काढले त्याबद्दल किती लोकांचं काय काय म्हणणं आहे माहिती का कॉमेंट्समध्ये. काय तर तुम्ही काय तुम्हाला सांभाळता येत नाही तर कशाला पेट्स ठेवता, आमकं ढमकं. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? पिकूचू तुला आम्ही जीव नाही लावत का, सांग बरं. लोक काही पण बोलतात विचित्र कुठले. हा पिकू. आणि बघा नवीन केस आले पण, आणि आता केश गाणं पण बंद झालं. हो ना पिकू. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ इथे सेंड करते. कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि त्याचबरोबर लाडू कसे वाटले ते कॉमेंट करून मला सांगायला विसरू नका.
चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.